नमस्कार. आत्ता कुठून आपण TCSच्या प्रकरणातून थोडेसे जागृत होत होतो, थोडेसे सावरत होतो. तितक्यात बातमी आली ती लेन्सकार्टची. लेन्सकार्टने आदेश काढला होता की कुठल्या कर्मचाऱ्याने टिळा लावायचा नाही, कलावा बांधायचा नाही आणि सिंदूर लावायचा नाही. कलावा म्हणजे देवाचं आपण धागा बांधतो तो, गळ्यात किंवा हातात कुठे. आणि तुम्हाला माहीतच असेल, ह्या भारताच्या लोकसंख्येच्या 79.80% 79.80% हे म्हणजे 80 जवळपास 80% आपण सनातनी आहोत. बाकीच्या 20%मध्ये 14.20% 14.20% हे मुस्लिम आहेत, 2.30% हे ख्रिश्चन आहेत, 1.70% हे शीख आहेत, 0.70% हे बुद्ध आहेत, 0.40% हे पारशी आहेत, 0.40% जैन आहेत आणि इतर म्हणजे काही ज्यू, काही वेगळे असे मिक्स हे 0.20% आहे. आधी आपण एवढे बहुसंख्यक असून आणि आपल्याला संविधानाने आपल्या संस्कृतीप्रमाणे जगायची पूर्ण आपल्याला मुभा दिलेली असून सुद्धा अशा पद्धतीचे आदेश काढले जातात. त्यातही आदेश काढणारा कोणी विधर्मी नाही म्हणजे नावाने तरी तो पियुष बन्सल. आता त्याने धर्म बदलला असेल पण नाव बदललं नसेल तर माहीत नाही. नाव पियुष बन्सल म्हणून आहे, पियुष बन्सल. आणि त्याने मग ती जुनी ऑर्डर आहे ती काय आम्ही लावली नाही वगैरे असं म्हणजे उगाचच गोल माफी नाही म्हणता येणार, पण काहीतरी क्लेरिफिकेशन त्याने दिलं. आणि एक माझ्याकडून ते नाव गेलं त्या मुलाचं. एका मुलाला लेन्सकार्टमध्ये सिलेक्ट केलं, पण तो शिखा म्हणजे शेंडी ठेवतो म्हणून त्याला त्या कामावरून काढण्यात आलं. आता हे लेन्सकार्टमध्ये शोरूममध्ये काही रासायनिक द्रव्याबरोबर काही कामं करायची आहेत, त्याला टिकली असू नये, त्याला केस उघडे असू नये, असं काही कारजोखमीचं काम तिथे नव्हतं. शोरूममध्ये काम होतं, तिथे ह्या अशा पद्धतीचे आदेश काढायची काहीही गरज नव्हती. पण ही एवढी हिंमत ते फक्त सनातनींच्या बाबतीतच करू शकतात, बाकी दुसऱ्या बाकीच्या पंथीयांबरोबर करू शकत नाहीत, करण्याची हिंमतच करू शकत नाही. पण मला खूप बरं वाटलं आपल्या लोकांनी विरोध करताना कुठेही जाळपोळ, दुकान फोडणं, नुकसान करणं हा प्रकार केला नाही. मी त्याबद्दल सगळ्या विरोध करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद करते. आपण अमानवीय माणसं नाही आहोत. उगाचच आपल्याच देशाचं नुकसान करणं, हे करणं हा आपला खाक्या नाही. हे दुसरे करणारे करू दे, त्यांना त्यांची लखलाव. आपण जाऊन तिथे कर्मचाऱ्यांना टिळा लावायचं कार्य केलं आणि शेफाली वैद्यासारख्या सामाजिक जागरूकता निर्माण करणारीने स्वतःची पोस्ट वगैरे घालून नो बिंदी, तिचं हे मागचंच आहे. 3-4 वर्षापासून ती नेहमी दिवाळीला वगैरे म्हणते नो बिंदी नो बिझनेस. जिथे ज्या ॲडव्हर्टाईजमध्ये बिंदी नाही, ज्या ॲडव्हर्टाईजमध्ये हिंदू संस्कृती दाखवलेली नाही आणि आपल्या हिंदू सणांचं वर्णसाठी सामान दाखवत असतील, त्या तिकडनं बिझनेस करणार नाही, हे तिचं स्पष्ट तिने हे केलेलं आहे. तर अशा जो विरोध मला दाखवला त्याचं मला खूप कौतुक वाटलं. पण एकीकडे खूप वाईट वाटतं की आपल्या भारताची इतकं सुंदर संस्कृतीबद्दलचं जडणघडण आहे की राजस्थानमध्ये फक्त आता आपण हरणार, आपलं राज्य मुघलांच्या राज्यात किंवा यवनांच्या हातात जाणार म्हटल्यावर आपलं शवसुद्धा आपल्या शत्रूच्या हातात मिळू नये, आपल्या शवाबरोबर सुद्धा विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी ते जोहर पत्करायचा. विचार करा, जिवंतपणी स्वतःला अग्नीमध्ये त्या घालायच्या आणि आपण एका नोकरीसाठी, एका पगारासाठी, एका बढतीसाठी
सगळं पावित्र्य वय संस्कृती सगळं सोडून द्यायचं. मला ते साधी माणसे पिक्चरमधली जयश्री गडकर आठवली. दुष्काळामुळे कठीण प्रसंग आल्यामुळे गावातून न शिकलेली बाई नवऱ्याबरोबर शहरात येते, तिच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्याच्या किती किती पावित्र्यासाठी तिने त्याच्यामध्ये झटलेलं दाखवलंय. आणि ह्या शिकलेल्या मुली, मग जर का मुलगी शिकली प्रगती झाली, हीच का प्रगती असं म्हणावं लागेल. आणि ह्या अशा वागणुकीमुळे पुन्हा जर मुलींना नोकरीला जायची बंदी आली, 7च्या आत घरात असं निर्णय यायला लागले, घराच्या बाहेर शिकूनसुद्धा कामाला अशी जर आली, तर ह्याला कारणीभूत कोण? आपण आपल्या समाजाला धरायचं का? ह्या मुली पण तेवढीच कारणीभूत आहेत. नाही, मी माझी संस्कृती सोडणार नाही म्हणायला ह्यांना हे होत नाही, हिंमत होत नाही. त्या कुठल्या कुठल्या देशामध्ये जातात, तिथे त्यांची संस्कृती आखाती ह्याच्याप्रमाणे राहून हे करतात. आपल्याला नाही करतायत आपली संस्कृती आपल्या देशामध्ये. दुबईसारख्या ठिकाणी सुद्धा लोक टिकली लावून साडी लावून मस्त मोकळं, आणि आपल्या इकडे त्यांना नोकरी मिळणार नाही. ते कितपत योग्य आहे? पण मला विरोधकांनी जो शांतपणे विरोध केला ते खूप आवडलं. पण आपण जागरूक व्हायला पाहिजे. हे वरचेवर व्हायला लागले. आपली संस्कृती, आपलं राहणीमान, आपली वेशभूषा, भाषा, भूषा आणि भोजन ह्याच्यावर सगळीकडून आपल्यावर आपल्याला हे केलं जाते, तोडलं जाते सगळ्यापासून. आपल्या भाषेचं पण आपल्याला संस्कृत भाषेपासून तर आपण गेलेलोच आहोत. इव्हन प्रादेशिक भाषा पण हल्ली आपण कमी बोलतो, इंग्लिश वगैरे बोलायला लागलो. त्यामुळे आपण आपल्या भाषा, आपली भूषा म्हणजे आपलं परिधान आणि भोजन, आपलं जेवण हे शुद्ध ठेवूया, आपल्या संस्कृतीप्रमाणे ठेवूया, आपल्या प्रादेशिक ह्याला सांगितलेल्याप्रमाणे ठेवूया. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.